राईट आर्म राऊंड विकेटने फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल, आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज आहेत, शुभम येतोय. कांबा प्रीमियर लीग देखील आहे 21, 22 आणि 23 मार्चला. खऱ्या अर्थाने कांबा गावचा महोत्सव त्याला म्हटलं जातं, कांबा प्रीमियर लीग. गावदेवी कांबा संघ इन ॲक्शन मध्ये आहे या मॅच मध्ये. योगेश दादा बनकर यांचा संघ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 2/4. बॅटची कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतो हा डॉट बॉल. यावेळीस परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, सलगचे 3 चेंडू डॉट फेकलेत शुभमने. चांगली गोलंदाजी. आज योगेश शेठ बनकरी टीम मध्ये नाही आहेत, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल चांगली कामगिरी करतायत. सागर बनकरी आहेत आणि लाऊड अपील केली होती, पंच तटस्थ आहेत. लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीण विशेषर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आहे पहिल्या फेरीमधील. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत डीप मध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण, त्याच्यावरती मिळते एक धाव. चांगली गोलंदाजी शुभम करतायत या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. सागर बनकरी आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 6. नेक्स्ट मॅच शिवसाई रायते सागर सुरोशी यांचा संघ आहे आणि त्यांच्या समोर जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आंबिवली आणि रायते सागर सुरोशी यांचा संघ या पुढीलच्या मॅचमध्ये इन ॲक्शन मध्ये असेल. अनिकेत, नवीन गोलंदाज लॉफ्टेड इट.
स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. अजित षटकार लगावलाय अजितने. धावसंख्या आहे 12. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. शशिकांत दादा शिसवे यांच्या माध्यमातून आपटी या टीमला शुभेच्छा येतात. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आपण करूया या स्पर्धेमध्ये. सिद्धिविनायक आपटी संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि आपटी या टीमला शशिकांत दादा शिसवे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 12. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार आणि त्यानंतर सलग 3 चेंडू डॉट फेकलेत. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये प्रवीण बनकरी होते. धावसंख्या आहे 14. एक वाईट चेंडू होता आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 14 आहे. स्टायलिश पंच आपण पाहतोय. नक्कीच योगराज बुटेरे सर आहेत स्क्वेअर लेगचे पंच. त्यांच्यासोबत प्रवीण विशे सर आहेत. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या आहे 20. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. नेक्स्ट मॅच आहे शिवसाई रायते सागर सुरोशी यांचा संघ आहे. त्यांच्या समोर जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली. या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. मिस्टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत पायाने. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. झेल हातामध्ये घेतला जातो परंतु पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24-24. पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जा आपण. चला आपटी संघ आपणच जायचंय. आपटी संघ आपणच जा. दादा काही कानमंत्र द्यायचे असतील ते देखील द्या आपण.
यावेळेस ड्राईव्ह केलं, स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीप मधून, फिल्डर येतील चेंडूवरती. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चुका चुका आणि चुका होत आहेत. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज राज येतोय या चौथ्या षटकामध्ये. पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे आहेत. बॅटची कडा एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल सोडलाय सागर बनकरीने आणि मिळते जीवनदान. मिळते 1 चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक 2 सुरू आहे. आज अंतिम दिवस आहे. श्रावणी स्मृती चषकाचं आयोजन. यावेळेस ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. डीप मध्ये 1 धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण, धावबाची संधी आहे आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून कुमारी स्वर्गीय श्रावणी सुभाष गायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते. 1 रन शॉट आहे. यस, 1 रन शॉट आहे. यस महाराज, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 1 रन शॉट आहे हे सांगत असताना योगराज महाराज बुटेरे आज त्यांचा उपवास देखील आहे. मंगळवार आहे. धावसंख्या 28. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव मिळते चेंडूवरती. आणि काय घडलंय बघा, फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का सिद्धिविनायक आपटी या टीमला. भूषण येत आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या आहे 29. 29 दादा. 24 होत्या पहिल्या 3 षटकांमध्ये. 1 रन शॉट आणि आता एक प्लस रनआउट झालेला आहे. 5 रन आलेत. चेंडू फेकले 4 या षटकामध्ये प्रवीण दादा. त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती डबल आली आहे. धावसंख्या आहे 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. चला, रायते संघ आणि आंबिवली संघ टॉससाठी या पुढील सामना या 2 संघांमध्ये असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आज कोणत्याही टीमला ॲडजस्टमेंट नाही आहे कारण की आज शेवटचा दिवस आहे. अपील करतायत LBWची आणि अपील फेटाळली पंचांनी. येत्या डॉट बॉल. धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी करतात राज या 4थ्या षटकामध्ये. 1 चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत
या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 5 धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत राज. फुलटॉस, त्याला पाठवलं मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. या फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय षटकार आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35-35. गोलंदाज आहेत साहिल. यावेळी लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळत्या 1 तर धावान धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 36 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज राजेश शिसवे आहेत. फुलटॉस चेंडू बिगिट केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. चेंडू आणून द्यायचंय आपण. जवळच आहे ऋतिक चेंडू. या फिल्डर या आपण दुसरा चेंडू देऊया. धावसंख्या आहे 40. नक्की सापडलाय चेंडू. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलाय. पंच आक्षेप घेतलाय. यस, शैलीवरती आक्षेप घेतलाय, त्यामुळे थर्ड अंपायर आपण या. कुठे चेक करायचं? इकडे का? यस. ईस्ट फेअर डिलिव्हरी आहे.
विनंती असेल पंचांना की आपण सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या आहे 40. अंतिम षटक सुरू आहे. चला आंबिवली टीमचे कॅप्टन आणि रायते संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. रायते आणि आंबिवली या दोन टीममध्ये पुढील सामना असेल. क्या बात आहे. आमचे सचिन मगर आलेले आहेत सहयोजक या स्पर्धेचे. मिस टायमिंग लॉंग ऑफ द फिल्डर डाऊन दी बॉल. भाग्येश आहेत आणि भाग्येशने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. धावसंख्या आहे 40. न्यू बॅट्समन राजू येत आहेत. चला विनंती असेल रायते टीमचे कॅप्टन सागर सुरोशी यांचा संघ आहे. रायते आणि त्यांना फाईट करेल आंबिवली. सचिन मगर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहेत ते कारण की अंतिम दिवस आहे. त्यांना देखील माहिती आहे आज पाहुणे देखील खूप मोठ्या संख्येने येतील. चला सागर वेलकम स्वागत आहे. आंबिवली आणि रायते या दोन टीम मध्ये सामना असेल. गोलंदाज पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर पहिला चौकार येतोय राजूच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 44. क्या बात आहे. चांगला चेंडू आपण पाहिला आणि धावबादची संधी आहे. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. फुलटॉस चेंडू आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्याच्यावरती एक धाव झाली पूर्ण आणि फलंदाज झालाय बाद. पुन्हा एकदा आपण यस हाईट फॅक्टर चेक करूया. बॅट्समन रिव्ह्यू आहे. यस बक्या डॉन आज सज्ज आहेत. या उन्हामध्ये ते आज कंटिन्यू 9 मॅच करणार आहेत कारण की त्यांचा आज उपवास आहे. कंटिन्यू 9 मॅच ते करणार आहेत आजच्या या दिवसामध्ये. रिव्ह्यू अनसक्सेसफुल पंच आणि रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या सिद्धिविनायक आपटी या टीमने. चला शिवसाई रायते टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. विनंती असेल जय बोरप्यादेव आंबिवली या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे
45 आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये गावदेवी कांबा या टीम समोर सिद्धिविनायक आपटी या संघाने. टॉस आपण करूया. आंबिवली आणि रायते या दोन टीम मध्ये शिवसाई रायते या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. चला आपण विनंती असेल टॉस साठी या. आंबिवली या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉस साठी या, कारण की रायते संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. सागर सुरोशी यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल शिवसाई रायते आणि त्यांना फाईट करेल जय बोरप्यादेव आंबिवली. चला विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा गावदेवी कांबा या टीमला 46, 2 धावांची पॅनल्टी देखील आहे. जेव्हा पहिलं षटक समाप्त होईल प्रवीण दादा तेव्हा त्या 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये कांबा टीमच्या, कारण की 12 मॅन ड्रेस कोड मध्ये नाहीये त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी असेल सिद्धिविनायक आपटी या टीमला. 46 धाव बनवायचे आहेत आणि या 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ कोंडेरी आमचे अत्यंत जवळचे मित्र विश्वास केने यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू रोशन डी संदेश सर. आणि सर्वात महाराष्ट्र देशानं महाराष्ट्र आपण पाहतो महाराष्ट्र आतमध्ये गावदेवी कांबा त्यांच्या अगेन्स्ट
सिद्धिविनायक आपटी जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 46 46 धावेंची आवश्यकता. चला मॅच ऑन करा प्लीज, जास्तीचा वेळ घेऊ नका. आज अंतिम दिवस आहे. आयोजकांनी 5 षटकांची मॅच देखील ठेवली आहे. चला आपण मॅचला सुरुवात करा. पुढील मॅच शिवसाई रायते त्यांच्या अगेन्स्ट जय बोरप्यादेव आंबिवली अशी लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोपाल आणि इथे मात्र गोपालचा हा दुसरा चेंडू, त्याच्यावर ते कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने पाठलाग करतायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल, परंतु हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. आंबिवली संघ आपण जर आलात असाल तर रिपोर्टिंग करा. त्यांच्या अगेन्स्ट शिवसाई रायते. रायते संघाचे संघनायक सज्ज असतील. आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि जसे आंबिवली संघ आपण याल लगेचच आपण टॉस साठी या. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. बॅकअप चांगला. हो नजर अटी, दुर्घटना घटी. चांगली कामगिरी राहिल्या. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि आता मात्र चांगला खेळ देखील. ओ परफेक्टली यॉर्कर चेंडू, धावाची संधी. ओ क्या बात आहे, कमालीचं जजमेंट. आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. सूरजजी दोरलेकर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. गोपाल गोलंदाजी ट्रॅक वरती आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र अनिकेतला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. ओ फटका दमदार आहे. आडव्या बाटण्या ऑन साइडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीयेत. भरता वेगाने क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. अखेरीस चेंडूचा विजय होतो आणि चेंडू सीमारेषा पार. आणखी एक दमदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 10 धावा. 10 धावा धावफलकावरती. चला आंबिवली संघाचे संघनायक आलेत. आपण टॉस करूयात. शिरा घेत आहेत शिवसाई रायते संघाचे संघनायक. आपण या टॉस करा प्लीज. चला दोन्ही संघाचे संघनायक सचिन सज्ज आहेत. आपण टॉस करा.
सचिन दादा मगर यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. पेनल्टीच्या 2 धाबा ऍड केल्यात. 12 धाबा धावफलकावरती. चला मॅच ऑन करा प्लीज. 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे सुरुवातीच्या षटकांसाठी. या गोष्टीची नोंद घ्या. ओ इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. मोहन शिसवे यांच्याकडून सिद्धिविनायक आपटी संघाला शुभेच्छा देखील येतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी येथे 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. सन्मान्य मोहनजी शिसवे ग्रामपंचायत आपटीचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत सिद्धिविनायक आपटी या संघाला. आपलं खूप खूप अभिनंदन. मॅच देखील तितकीच महत्वाची आणि एका बाजूला आपण संघ पाहतोय शिवसाई रायते त्यांच्या अगेन्स्ट जय बोरप्यादेव आंबिवली अशी ही लढत. आडवा पाटणावरला वळवण्याचा प्रयत्न होता आणि तत्पूर्वी इथे मात्र ही धावफलकावरती जोडली झाली. एक चिक्की सिंगल. वाईट +1 अशा 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अवांतरच्या स्वरूपाने धावा या संजीवनी देण्याचं कार्य जरूर करतील, कारण की धावा बनवायच्या 46 आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 15. आंबिवली संघाने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग. आपण लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा निर्णय. इथे मात्र चांगली गोलंदाजी. त्याच्यावरती कॉटन बोल्टची भूमिका. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागला, त्याच्यानंतर मात्र आता दुसरा झटका लागतोय. अर्थातच सागरच्या स्वरूपाने. सागर होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. अनिकेत बाद झालेत. चला मॅच ऑन करा. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये. आता मात्र अनिकेत इंदुलकरला आपण पाहतोय. मागील चेंडूवरती अनिकेत बेलवले बाद झाले. आता अनिकेत इंदुलकरला आपण पाहतोय. एक अनिकेत गेला, दुसरा अनिकेत मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भूषणला आपण पाहतोय. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. शॉट देखील चांगला होता आणि त्याच्यावरती आणखी एक विकेटची प्राप्ती. फलंदाज होतोय बाद. धावाच्या स्वरूपाने इथे मात्र फलंदाज होत आहेत बाद. बॅक टू द पवेलियन.
गोलंदाज तयार. ओ इथे मात्र फटका दमदार आहे. डाऊन लेवल क्षेत्ररक्षक अजित करणार नाहीये चुकी. आणखी एक विकेटची प्राप्ती. तू चल मी आया अशी परिस्थिती मध्ये गावदेवी कांबा या संघाची. फलंदाज होते बाद. आता मात्र माघारी परतावं लागेल सागरला. सागर देखील तंबूच्या आश्रयाला. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवरती सागर येतात. हो तेच तरा चेंडू होता आणि अंतिम चेंडू देखील येतोय. निर्धाव 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 15 धावा. परंतु भूषणची प्रशंसा करावी लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी या षटकामध्ये त्यांनी केली. धावसंख्या 15 आणि आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या त्या म्हणजेच 30 पण 31 धावा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायच्यात 31. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आपटी संघ शेवटचा ऑफिशियल कॉल 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिलाय सुरुवातीच्या 4 षटकांसाठी. जर 20 मिनिटांमध्ये जर आपण षटक कंप्लीट केलं नाही तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल पेनल्टीच्या स्वरूपाने. या गोष्टीची नोंद आपण घ्या. गोपाळ येत आहेत नवीन गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये 31 धावा अजूनही बनवायच्यात 18 चेंडू मध्ये. ओ फटका दमदार आहे. कॅप शॉट सिलेक्शन आहे परंतु क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने येतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप देखील मिळाला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एकेका धाबेसाठी आता मात्र संघर्ष सुरू मधाच्या आतमध्ये कारण की फलंदाज वास झालेत. चांगली कामगिरी करता आली नाहीये बॅटर्सला देखील. आता प्रवीण आणि सागरला आपण पाहतोय पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल दोन्ही बॅटर्सला. हो बॅकअप द्या चेंडूला पिच केलं त्याच्यावरती दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने आले. फेकी देखील ऍक्युरेट परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. एकेरी दुहेरी आकड्याने आता मात्र धावफलक पुढे सरसावण्याचा मनसुबा आखलाय दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 46 बनवायच्या होत्या. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडण्यात यश संपादित केल्या. पुढील मॅचसाठी आपण पाहणार आहोत शिवसाई रायते त्यांच्या अगेन्स्ट जय बोरपादेव क्रिकेट संघ आंबिवली. आंबिवली संघाने जिंकला टॉस. निर्णय आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवायचा. चिराग प्लीज. ओ फटका दमदार परंतु इथे बॅटशी इनरेश होते आणि तत्पूर्वी हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक राहिला. कमबॅक केला जातोय आणि त्या अनुषंगाने चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. ओ दांडी दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती. फलंदाज होते बाद. बॅक टू द पवेलियन.
5 विकेट्स आता मात्र तंबूच्या आशाला परतलेत आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 27 धाब्यांची आवश्यकता. परंतु इथून पार्टनरशिप बनवावी लागेल दोन्ही बॅटर्सला, कारण की विकेट्स सातत्याने माघारी परततात. गोपाळने कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील एक विकेट घेतली होती, आता देखील एक विकेट घेतली आणि या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 14 मध्ये 27 बनवायच्यात. मागणं असं लक्ष नाहीये, 27 धावा बनवू शकतात, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. चांगली फटकेबाजी मधाच्या आतमध्ये करावी लागेल दोन्ही बॅटर्सला. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती राजला आपण वाहतोय. राज आणि त्याच्या सोबतीनं मधाच्या आतमध्ये सागर सज्ज आहे. दोन्ही बॅटर्सने अजूनही एकही चेंडू आतापर्यंत फेस केला नाहीये. त्या अनुषंगाने इथून कमबॅक करणं गरजेचं आहे गावदेवी कांबा संघासाठी. हो, बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं. आडव्या बाटण्या ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडलीच आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे युवराज बुटेरे आणि त्याचबरोबरीनं प्रवीणजी विशे. पाचवा अंतिम चेंडू षटकातील. हो, बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं. लेंथ आणि लाईन्थ मधून भरकटतोय, ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. आंबिवली संघाने टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारला क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले फलंदाजीसाठी शिवसाई रायते या संघाला. दोन्ही संघांनी सज्ज राहा, दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हो, चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला. ऑन द राईस खेळलायत आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 24 धाब्यांची आवश्यकता. चला, ड्रिंक्स ब्रेक्स मधाच्या आतमध्ये 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचं. चला, माशान होते आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता.
क्या बात आहे, चांगली गोलंदाजी रुपेशला आपण पाहतोय या षटकामध्ये. पहिला चेंडू इथे मात्र डॉट फेकला गेला मधाच्या आतमध्ये. 12 मध्ये 24 बनवायच्या होत्या आणि पहिला चेंडू इथे निर्धाव फेकला जातोय. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजूनही जिंकण्यासाठी 24 धावेंची आवश्यकता. ओ क्या बात आहे, शॉर्ट पुल केलाय, बाहुबली स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्या बात आहे, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, इट्स अ ब्युटिफुल षटकार. कमालीचा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकामध्ये 28 धावा. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल षटकार आला. तदनंतर मात्र हा चेंडू येते डॉट. चांगली कामगिरी, थोडेसे नक्कीच गतीनं बीट करण्याचा प्रयत्न झाला. बाहुबली स्ट्रोक आपण पाहिला सागरच्या बॅटमधून षटकार, आणि आता मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल. हो, आणखी एक तेज तरार चेंडू आहे, त्याच्यावरती बिग हिट केलं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र थ्रो खराब, आणि हा ना करता करता 2 धावा अक्षरशः कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 30 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये बनवायच्या 16. एका षटकाराने इथे मात्र जरूर सागरने कमबॅक करून दिला. गौरव या वेलकम. गौरव म्हटलं की आंबिवलीची आणबण शाण आहे. 8 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता. ओ क्या बात आहे, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, थोडीशी लेन खेचली गोलंदाज रुपेशने. शॉर्ट लाईन चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उचली प्राप्त झाली आणि हा चेंडू येतो इथे मात्र डॉट. आता मात्र बनवायच्या 7 मध्ये 16. 7 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता. हो, फटका दमदार, आडव्या बाटण्या ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. ओ हो, इथे झाले चुकी. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय दमदार चौकार, आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 34 धावा, आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्यात तब्बल 12 धावा. 6-12चं समीकरण मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं. 7-12 होतं, आता 6-12. अंतिम षटक, आणि अंतिम षटकामध्ये 12 धावेंची आवश्यकता. एक षटकार आणि एक चौकार सागरच्या बॅट मधून आला. कमबॅक जरूर झाला. गोलंदाज तयार. हो, चांगला चेंडू फेकला. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केले मित्र म्हणजे राजने चांगली कामगिरी केली. एक षटकार चौकार आला होता, त्याला स्ट्राईक दिल्या, आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती अजितला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आल्या. 5 चेंडू 11 धावेंची अजूनही आवश्यकता असेल. 5 चेंडूंचा काही शिल्लक आहे, 11 धावा अजूनही बनवायच्यात. ओ हो, खराब चेंडू. इट्स अ भीमर. नो प्लस 4. हा पंजा येतोय आणि खराब कामगिरी राहिले, आणि आता कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये गावदेवी कांबा संघाला आपण पाहतोय. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावेंची आवश्यकता, आणि चेंडू शिल्लक असतील 5 मध्ये बनवायच्या 6.
फ्रीडचा चेंडू त्याच्यावरती इथे मात्र चांगला ऑफ ड्राईव्ह केला आणि इथे मात्र एक धाव आणि ओहो डायरेक्ट हिट पुनश्च 2 धावा. नशिबाची साथ आता मात्र मिळते खऱ्या अर्थानं गावदेवी कांबा या संघाला आणि आता मात्र बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. सामन्यामध्ये ट्विस्ट आणि प्रशंसा करावी लागेल ॲज अ बॅटर सागरची. संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये संघ आणि तदनंतर मात्र चांगली फटकेबाजी त्याने देखील केली आहे. चार चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. हो शराचा वेध घेणारा चेंडू धावबादची संधी होती आणि इथे मात्र मिस केलं. गोलंदाजाने 3 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाहीये. लेग बायशी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. खऱ्या अर्थानं चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. मधाच्या आतमध्ये चांगला संघर्ष देखील सुरू आहे. 3 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. एक भीमर आला होता तदनंतर मात्र पुनश्च कमबॅक झाला गावदेवी कांबा या संघाचा आणि आता मात्र 3 चेंडू